नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच शास्त्रीय दृष्टिकोन असतो. प्रत्येक गोष्टीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतूहल असतं. त्यांच्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तसंच त्यांना उद्योगापर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उद्यम शाळा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केला. बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटरच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उद्यम शाळा उपक्रमाचा शुभारंभ कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रिसिजन कंपनीचे संचालक करण शहा, मयुरा शहा, प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, उत्तर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक इन्क्युबेशन सेंटरचे संचालक प्राध्यापक व्ही पाटील यांनी केलं. मान्यवरांचा परिचय अधिसभा सदस्य चन्नवीर बंकूर यांनी करून दिला. या प्रसंगी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणानुसार नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे विद्यार्थी घडवणं आवश्यक आहे. त्यानुसार शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर संस्कार होणं आवश्यक आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना देखील बळ देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. उद्यम शाळा हा उपक्रम प्रिसिजन फाउंडेशन, सर फाउंडेशन, शिक्षण विभाग, स्वावलंबी भारत अभियान, साविष्कार इंडिया यांच्या सहकार्यानं राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमास इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी, विनायक बंकापूर, सिद्धाराम माशाळे, हेमा शिंदे आदींची उपस्थिती होती. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.